नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इतिहास राज्यशास्त्र यामध्ये आपण प्रसार माध्यमे आणि इतिहास हे प्रकरण अभ्यासत आहोत. मागील तासाला आपण प्रसार माध्यमांची आवश्यकता आणि प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन अभ्यासलेले आहे. आज आपण संबंधित व्यावसायिक क्षेत्र अभ्यासणार आहोत. म्हणजेच इतिहास अभ्यासकांना कोणकोणते व्यवसाय उपलब्ध होऊ शकतात याचा अभ्यास आपण करणार आहोत. आपण काही प्रसार माध्यमे अभ्यासली, त्यात वर्तमानपत्रही अभ्यासलेले आहे. वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. हे काम करत असताना बातमी मागची बातमी सांगावी लागते. अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळात तशा स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमी चौकटीमध्ये छापत असतात. तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येतं. उदाहरणार्थ, सध्या भारत आणि चीन यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशीच घटना 1960 मध्ये घडली होती आणि त्या दरम्यान तणाव निर्माण झाला होता. भारत आणि चीन सीमावाद त्यावेळी निर्माण झाला होता आणि त्यावरून भारत आणि चीन यांच्यात 1962 व 1967 मध्ये युद्ध उद्भवले होते. तर त्यावेळी कधी शांततेची तर कधी तणावाचे संबंध होत होते आणि तशीच घटना आता निर्माण झाली आहे. तशीच स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी बातमी देत असताना इतिहास अभ्यासकाची आवश्यकता असते. वर्तमानपत्रातील सदरांमध्ये 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची सदरे असतात. ती इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित असतात. या प्रकारच्या सदरांमधून आपणास भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटना समजतात. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होते. आता सध्या कोरोनाचे संकट आहे, त्यामुळे मंदिर बंद केली आहेत. अशाच प्रकारची घटना 125 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळी प्लेगची साथ आली होती, त्यावेळी ज्योतिबाचे मंदिर हे बंद केले होते. म्हणजेच हे कशामुळे कळते, तर इतिहासाच्या अभ्यासामुळे समजते. म्हणजेच भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान समजण्यास मदत होते. तर इतिहास अभ्यासक जे आहेत त्यांची आवश्यकता ही अशा या वर्तमानपत्रांसाठी लागत असते. अग्रलेख, दिनलेख, दिनविशेष जे आहेत, त्याचबरोबर आढावा घेण्यासाठी, मागची बातमी छापण्यासाठी व सदरे छापून आणण्यासाठी इतिहास अभ्यासकांची आवश्यकता लागते. म्हणजेच वृत्तपत्रांमध्ये इतिहास अभ्यासकांची आवश्यकता असते. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. उदाहरणार्थ 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले, त्याला 214 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. या युद्धाचा सर्वंकष आढावा घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास माहीत असावा लागतो. 1942 च्या चले जाव आंदोलनाला 2017 मध्ये 75 वर्ष पूर्ण झाली. अशा प्रसंगी वर्तमानपत्रे अग्रलेख, दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतात. त्यावेळी इतिहासाचा अभ्यास उपयोगी पडतो. उदाहरण सांगायचं ठरलं तर देशाच्या म्हणजे हे दिनविशेष म्हणूनही सांगता येईल. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांनी आकाशवाणी केंद्राला 12 नोव्हेंबर 1947 ला पहिल्यांदा भेट दिली होती आणि संपूर्ण भारतीय जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून 12 नोव्हेंबर हा दिवस सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर असे दिनविशेष जे आहेत ते जयंती, पुण्यतिथीसाठी उपयुक्त पडत असते. आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्त्वाचा विषय असतो. उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1947 किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा समकालीन परिस्थिती समजून घेण्यासाठी उपयोग होतो.
वर्तमानपत्रे जी आहेत ती कोड्यांसाठी प्रसिद्ध असतात. वर्तमानपत्रांमध्ये शब्दकोडी तयार करण्यासाठी किल्ल्यांची नावे, शिवाजी महाराजांच्या सहकाऱ्यांच्या नावांचा वापर करून शब्दकोडी तयार करता येतात. असे शब्दकोडे आपणासही तयार करता येईल. तसेच 1942च्या चळवळीत भूमिगत रेडिओ केंद्रांनी बजावलेल्या कामगिरीची माहिती तुम्ही शोधून काढा व लिहा. आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते. राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी, एखाद्या ऐतिहासिक घटनेस 1 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष वा त्यापेक्षा त्या पटीत जास्त वर्ष पूर्ण होत असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते. राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. इतिहास अभ्यासकांना मदत घ्यावी लागते. आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतो. दूरदर्शन आणि इतिहासाचे जवळचे नाते आहे. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृती करण्याचे महत्त्वाचे काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करत असतात. दूरदर्शनवरील रामायण, महाभारत अशा पौराणिक मालिका, तसेच भारत एक खोज, राजा शिवछत्रपती, राणी अहिल्याबाई, संभाजी महाराज या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला. रामायण, महाभारत सारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, राहणीमान, भाषा या संबंधीच्या जाणकारांच्या मदतीची गरज लागते. त्यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो आणि इतिहास अभ्यासकांची आवश्यकता असते. आधुनिक काळात डिस्कवरी चॅनल, डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री यासारख्या चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभराच्या इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला केला गेला आहे. त्याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घरबसल्या जाणून घेऊ शकतात. या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळा इतिहासातील निवडक भागाचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते. उदाहरणार्थ कर्तृत्ववान स्त्री-पुरुष, खेळाडू, सेनानी इत्यादी. त्याखेरीज वास्तू, किल्ले, साम्राज्याचे उदयास्त इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही लोक उत्सुकतेने पाहतात. मग अशा वेळी इतिहास अभ्यासकांची आवश्यकता असते. अशा प्रकारे सर्वच क्षेत्रासाठी इतिहासाचा सखोल अभ्यासाची गरज असते, म्हणजेच तज्ज्ञांची आवश्यकता असते. याशिवाय वृत्तनिवेदक, रेडिओ जॉकी, स्क्रिप्ट रायटर, जनसंपर्क अधिकारी, जर्नलिस्ट, मीडिया प्लॅनर किंवा निवेदक, एडिटर यासारखे जे व्यवसाय आहेत तेही या क्षेत्रात उपलब्ध होऊ शकतात. असेच एक भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका महत्त्वाची आहे. पंडित नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेने प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला. सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका अत्यंत सरस ठरली. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण, महाभारताचा अन्वयार्थ, मौर्य कालखंड, तुर्क अफगाण आणि मोगलांचे आक्रमण, मुघल कालखंड आणि मुघल बादशहाचे योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, समाज सुधारणा चळवळी आणि स्वातंत्र्य संग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडल्या गेल्या आहेत. या मालिकेत नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत
नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांचे प्रभावी सादरीकरण यामुळे ही मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेलेली आहे. तर अशा प्रकारे हे प्रकरण आपण पूर्ण प्रकरण अभ्यासलेले आहे. अत्यंत चांगल्या प्रकारचा इतिहास या मालिकेतून मांडलेला होता.